युवा वर्गाला अधिक सक्षम, कुशल आहे 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 विकसित भारत ही जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर आहे। अर्थव्यवस्थेच्या या वाढीमध्ये तरुण उद्योजकांना वाटा मोठा असणार आहे। युवा वर्गाला अधिक सक्षम व कुशल आणि तंत्रस्नेही करण्यासाठी कौशल्य उद्योजकता विकासाच्या तसेच आर्थिक पाठबळ देण्याबाबत योजना सुरू आहेत। त्या अधिक परिणामकारक राबवण्याचा तसेच नवीन योजना सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे। मी आता युवा वर्गासाठीच्या योजनांच्याकडे सभागृहाचं लक्ष वेधतो। राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या मधून दरवर्षी 11 लाख विद्यार्थी पदविका, पदवी, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होतात। प्रमाणपत्र व अल्प मुदतीत अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी असते। औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मी जाहीर करीत आहे। या योजनेअंतर्गत शासनामार्फत प्रशिक्षणार्थी दरमहा 10,000 रुपये विद्यावेतन देण्यात येईल। त्यासाठी दरवर्षी 10,000 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे। शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी 50,000 युवकांना कार्य प्रशिक्षण देण्यात येईल। जागतिक बँक सहाय्य 2,307 कोटी रुपये किमतीच्या मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास प्रकल्पाअंतर्गत 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जा वाढ तसेच मॉडेल ITI जागतिक कौशल्य केंद्र, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डेटा सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण आणि उद्योजकता विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, कराड जिल्हा सातारा, अवसारी खुर्द जिल्हा पुणे येथील तंत्र शिक्षण संस्थांच्या मध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे। पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मेळाव्यातून रोजगार इच्छुक युवांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत। या माध्यमातून सन 2023-24 मध्ये 95,478 उमेदवारांची नोकरीसाठी निवड झाली आहे। स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी मुंबईत गोवंडी येथे कार्यान्वित झाली आहे। राज्याच्या ग्रामीण भागात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात आली असून या केंद्रातून 15 ते 45 वयोगटातील 18,980 उमेदवार कौशल्य प्रशिक्षण घेत आहेत। विविध समाज घटकांच्यासाठी रोजगारभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम तसेच संशोधनाचे काम करण्यासाठी आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था TRTI, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत इत्यादी संस्था काम करतायत। या संस्थांच्या मार्फत एकूण 2,51,393 विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्यात आले असून त्यापैकी 52,000 विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त झालेल्या आहेत।